आज उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय। काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात येत आहे। कोकण घाट क्षेत्रामध्ये जाण्यास पर्यटकांनी टाळावे असा सल्ला आता हवामान तज्ज्ञांनी पर्यटकांना दिलेला आहे। सध्या पुण्याच्या पावसाचे काय अपडेट्स आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, आपण पाहतोय मुसळधार पाऊस राज्यभर होत आहे, पुण्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे, काय अधिकची माहिती? सकाळपासून पुणे शहरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा सुरू आहे। आताही पावसाच्या रिपरिप या शहरामध्ये अनेक भागांमध्ये सुरू आहे। काल रात्री मुसळधार पाऊस पुणे शहरामध्ये झालेला होता, त्यामुळे अनेक भागामध्ये पाणी सुद्धा साचलेलं होतं। आता सकाळची वेळ आहे, सोमवार आहे, आठवड्यातला पहिला दिवस आहे आणि त्यामुळे ऑफिसेस, शाळा, कॉलेजेस जाणाऱ्यांमध्ये जी संख्या आहे ती मोठी आहे आणि त्यामुळे आता अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा होऊ लागलेली आहे, कारण की पाऊस सुद्धा सध्या बरसतोय। आपणही आता माझ्या मागे पाहतोय की हा धायरी भागातला परिसर आहे आणि इथे सुद्धा आता पाऊस आहे तो सकाळपासून सुरू आहे। आजही हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिलेला आहे। तसंच कोकण आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रासाठी सुद्धा अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। पुणे शहरामध्ये आज सकाळपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय, त्यामुळे नागरिकांची सुद्धा तारांबळ होते। आजपासून खरं तर मुलांच्या शाळेला सुरुवात होते आणि त्यामुळे शाळेत मुलांना सुद्धा भिजत जावं लागते। अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आहे ती सुद्धा झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने जो हवामान विभागाने अंदाज दिलेला होता की 13 जून नंतर मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे, त्यानंतर आपण पाहतोय की काल सुद्धा मुसळधार पाऊस आहे तो पुण्यामध्ये होता, त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा होता आणि आजही सकाळपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे तो पुणे शहर आणि उपनगरांमध्ये पडताना पाहायला मिळते। दुपारनंतर या पावसाची तीव्रता आहे ती आणखीन सुद्धा वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे घाट माथ्यांवर त्याचबरोबर पर्यटक ज्या ज्या ठिकाणी फिरायला जात आहेत त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं सुद्धा आवाहन प्रशासनाकडून देण्यात आलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद अमोल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।